Good morning, all of you. On last lecture, we started to teach a first chapter in biochemistry and clinical pathology subject, that is Introduction to the Biochemistry. From that, we have completed a introductory part of biochemistry, means a cell structure and functions. म्हणजे आपण आपल्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये लेक्चरचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि लेक्चरचं प्रिन्सिपल काय आहे याबद्दलही आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सेल म्हणजे काय आहे किंवा सेलचे डिफरंट कंपोनंट कुठले कुठले असतात किंवा टाईप्स ऑफ सेल याबद्दल आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. सो सेल्स इज अ बेसिक बिल्डिंग ब्लॉक मटेरियल ऑफ द लाईफ. म्हणजे इन शॉर्ट आपण सेलला काय म्हणू शकतो, इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. ओके, द सेल इज अ पर्टिक्युलर डेफिनेशन ऑफ सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज अ सेल. सो पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बायोकेमिस्ट्रीबद्दल थोडंसं म्हणजे एक डेफिनेशन आणि थोडंसं प्रिन्सिपल आणि ऑब्जेक्टिव्हज आपण बघितले होते. सो मी डबल एकदा रिवाईज करते अशा स्टुडंटसाठी की जे काल ॲबसेंट होते आणि ज्यांना माहिती नाही आहे की आपण बायोकेमिस्ट्री शिकवत आहोत किंवा स्टार्ट केलेलं आहे हे पण माहिती नाही. तर तशा विद्यार्थ्यांसाठी ॲज वेल ॲज ज्यांना थोडं 50% समजले, थोडंसं समजलेलं नव्हतं, तशा विद्यार्थ्यांसाठी पण मी पाठीमागं आणखी एकदा रिवाईज करते. सो बायोकेमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, तर इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ बायोलॉजी इज कॉल्ड ॲज अ बायोकेमिस्ट्री. So it's the first definition for the biochemistry, and another definition for biochemistry is the combination of chemistry and biology for to study a living organisms is called as a, or for to study a chemical reactions in the living organism is called as a biochemistry. अशा दोन प्रकारच्या डेफिनेशन मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही रेफर करू शकता, जी तुम्हाला इझी वाटेल, सिम्पल वाटेल तीही रेफर करू शकता. आणि मी जेव्हा बोलते, जेव्हा तुम्हाला मी एक्सप्लेन करते, तेव्हा तुम्ही ते लिहून घेतलं तर जास्तीत जास्त चांगलं राहील. ओके, कारण जेवढं रफ नोट्स काढाल तुम्ही तेवढं तुमच्या माइंडमध्ये लक्षात येईल की आपल्या आजच्या लेक्चरमध्ये किती पॉईंट झाले होते. सो जरा लिहून घेण्याची पण थोडीशी सवय लावून घ्या, कारण आपण A to Z रेकॉर्डर करतो आहे आणि झूम मीटिंग करत नाहीत. कारण कशामुळं की अशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो की ज्यांचं नेटवर्क खूप डाऊन आहे किंवा जिथे नेटवर्क कमी आहे त्या ठिकाणी माझा आवाज जाणं किंवा त्यांना माझा आवाज पोचणं हे खूप अवघड होतं. त्यामुळं तशा विद्यार्थ्यांसाठी मी काय करते, रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये लेक्चर करते. सो रेकॉर्डिंगमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी ऑलरेडी माझं इंट्रोडक्शन पाठीमागच्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे. सो कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा सगळ्या टीचरचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या ग्रुपवर सेंड केलेले आहेत. तर बायोकेमिस्ट्रीबद्दलच्या PPTs, नोट्स किंवा त्याबद्दलचे क्वेश्चन्स, क्युरीज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता आणि ते पुरेपूर तुम्हाला मिळावं याचा मी प्रयत्न करेन. सो आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बायोकेमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता, इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री. त्यामध्ये आपलं लेक्चरचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, लेक्चरचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, तर बायोकेमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमबद्दलची माहिती या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला भेटणार आहे. ॲज वेल ॲज दुसरं म्हणजे काय, तर आपल्या जे काही एन्व्हायरमेंट असतं, आपलं लिव्हिंग एन्व्हायरमेंट, ज्याला आपण काय म्हणतो की होमिओस्टॅसिस इंग्लिशमध्ये. तर आपलं जे काही बॉडीचं एन्व्हायरमेंट आहे ते टिकून कधी राहतं, जेव्हा केमिकल रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत राहतात. ओके, आणि त्या केमिकल रिॲक्शन्स खूप इसेन्शियल असतात बॉडीसाठी. ओके, रेग्युलर ॲक्टिव्हिटीज जसं की आपण म्हणतो की जेवण केल्यानंतर ॲब्सॉर्प्शन होतं, ॲब्सॉर्प्शननंतर मेटाबॉलिझमकडे जातो. सो मेटाबॉलिझम होत असताना डिफरंट केमिकल रिॲक्शन्स होत असतात बॉडीमध्ये. सो ते केमिकल रिॲक्शन्सबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे बायोकेमिस्ट्रीमध्ये. त्यामुळं आपल्याला भरपूर असे पाथवेज, ग्लायकोलिसिस पाथवे, ग्लायकोनिओजेनेसिस, सिट्रिक ॲसिड पाथवे, सो ॲज वेल ॲज नंतर सिग्निफिकन्स, डिफिशियन्सीज. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्या बायोकेमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशनसुद्धा बघायचे आहेत. जसं की आपण कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, एन्झाईम हे मी अगोदरपासून सांगते की हे तुम्हाला चॅप्टर आहेत पुढचे, लिहून पण घेऊ शकता. फर्स्ट चॅप्टर जो आहे आपल्या बायोकेमिस्ट्रीमधला तो आहे इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री. सेकंड चॅप्टर आहे तो कार्बोहायड्रेट, थर्ड आहे अमायनो ॲसिड, फोर्थ आहे प्रोटीन, फिफ्थ आहे लिपिड, सिक्स्थ आहे कोलेस्ट्रॉल, सेवन्थ आहे थेरापेटिक्स.
ओके, आणि 8th आहे एन्झाईम. ओके, अशा प्रकारची सिक्वेन्स आहे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा दिलेली सिक्वेन्स आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये सिलेबस आहे. फक्त या सिलेबसमध्ये काय बघायचे तर पर्टिक्युलर जे काही चॅप्टर आहे त्याचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, बेसिक डेफिनेशन, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर सिग्निफिकन्स बघायचे आणि त्याच्या डिफिशियन्सीमुळं आपल्या बॉडीमध्ये जे काही रोग निर्माण होतात, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्रोटीनची जर डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये असेल तर त्यामुळं कुठल्या आपल्या शरीरामध्ये डिसीज होऊ शकतात आणि ते डिसीज कंट्रोल आपण कसे करणार आहेत हे सुद्धा आपल्या बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकण्याचं आहे. ओके, सो इंट्रोडक्टरी पार्ट बऱ्याचपैकी मी 2-3 वेळेस रिवाईज करून झालेला आहे. सो तुम्हालाही समजलं असेल असं मी गृहीत धरते. जर नाही समजलं तर आणखी एकदा डबल आपण एकदा रिवाईज करूयात. ओके, सो बायोकेमिस्ट्रीचं प्रिन्सिपल बघितलं तर आपण आता फर्स्ट चॅप्टरमधल्या फर्स्ट पॉईंटकडे वळणार आहे, ते म्हणजे सेल म्हणजे काय आहे. ओके, सो तुम्हाला 11th आणि 12thमध्ये सेलबद्दलची आपण माहिती बघितलेलीच आहे की सेल आर कॅटेगराइज्ड इंटू दी युकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल, or also a cell is called as a structural and functional unit of life or the basic building block material of the life. म्हणजे काय, सेल हे एक बेसिक युनिट आहे आपल्या बॉडीमधलं आणि सगळ्यात लहान आहे, ते एकदम लहान ऑर्गॅनिझम आहे. ओके, जसं की आपण बॉडीमध्ये बघतो किडनी आहे, स्टमच, स्प्लीन, ओके, देन मसल्स, बोन, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत ऑलरेडी. पण त्यापैकी ह्या सगळ्यापैकी जे सेल आहे ते सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे आणि तो खूप इसेन्शियलसुद्धा आहे तितकाच. ओके, त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो, बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ दी लाईफ. सो इट ग्रोज, रिप्रोड्यूस एनर्जी, ॲडप्ट एनर्जी, रिस्पॉन्ड देअर एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की सेल काय होऊ शकते, ग्रो होऊ शकते, रिप्रोड्यूस होऊ शकते, ती एनर्जी यूज करते स्वतःला मोठं करण्यासाठी किंवा स्वतःचं रिप्रोडक्शन करण्यासाठी. ओके, आणि 4th पॉईंट, इट कॅन नॉट बी सी विथ द नेकेड आईज. म्हणजे काय की सेल इतक्या छोट्या असतात किंवा साईजला किंवा त्याच्या जे काय पूर्ण कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते खूप स्मॉल आहे, दिसायला खूप स्मॉल आहे की जे आपण नेकेड आईजने म्हणजे काय आपल्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा आपण ते सेल बघू शकत नाही, इतकी ती स्मॉल असते. पण ती किती इसेन्शियल आहे ते सुद्धा सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. सो सेल मे बी अ एंटायर ऑर्गॅनिझम ऑर इट मे बी अ वन ऑफ द बिलियन ऑफ द सेल्स दॅट मेक अ ऑर्गॅनिझम. म्हणजे काय की अशा प्रकारच्या बिलियन्स ऑफ सेल एकत्र येतात आणि एक ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, जसं की आपलं जे काही शरीर आहे त्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आहेत आणि नंबर ऑफ सेल्समुळं आपलं हे जे काही ऑर्गन आहे ते प्रिपेअर झालेले असतात. ओके, नंबर ऑफ सेल्स मेक अ वन ऑर्गॅनिझम. त्यांनी म्हणतात की जे सेल एक खूप छोटा आहे, खूप स्मॉलेस्ट आहे, पण तितकाच आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहे. आणि अशा सेल्स, नंबर ऑफ सेल म्हणजे बिलियन्स ऑफ सेल जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, समजलं थोडंफार सेलबद्दल इंट्रोडक्टरी पार्ट. सो याला इतकं काही तुम्हाला इम्पॉर्टन्स द्यायचं नाही किंवा खूप बेसिकली खूप तुम्हाला लिहित बसायचं सुद्धा नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त बेसिकली आयडिया असली पाहिजे स्ट्रक्चरल किंवा फंक्शन. ओके, तो स्ट्रक्चरली कसा आहे, लहान आहे, मोठा आहे, कुठल्या आकाराचा आहे. ओके, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायच्यात आणि फंक्शन काय आहे, एवढ्या दोन्ही जरी गोष्टी केल्यात प्रत्येक कंपोनंटच्या तरी तुम्हाला इनफ आहे यासाठी. ओके, सो याच्या PPT तुम्ही रेफर करू शकता. PPT तुम्हाला ग्रुपवर सेंड करेन मी. PPT रेफर करा. ॲज वेल ॲज तुम्हाला मी आणखी ऑनलाईन जे काही स्लाईड शेअरवरून वगैरे किंवा माझी जी काही स्लाईड मी जी एक्सप्लेन करते ती स्लाईड पण तुम्हाला देऊन टाकेन. आणि बुकही रेफर करा. बुकमधले PDF पण तयार करेन मी, जेणेकरून ज्यांच्याकडे बुक नाही आहे, जे काय असे विद्यार्थी की ते सध्या आता खेडेगावामध्ये किंवा उस्मानाबादमध्ये नाही आहेत प्रेझेंट, तशा लोकांसाठी मी स्वतः PDF बनवते. ओके, स्कॅनरने वगैरे स्कॅन करून तुम्हाला PDF पाठवते प्रत्येक चॅप्टरचे, जेणेकरून तुम्हाला बुकही रेफर करता यावं ॲज वेल एज स्लाईडही रेफर करता यावी. ओके, सो बेसिक टाईप ऑफ सेल कुठले आहेत जे की तुम्हालाही माहिती आहेत, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक अशा 2 प्रकारच्या सेल असतात. सो प्रोकॅरियोटिक सेल हे कुठे असतात तर इथं दिलेले आहेत 3 प्रकारच्या सेल आहेत, प्रोकॅरियोटिक, प्लांट सेल, ॲनिमल सेल. ओके, सो नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहेत आपण की टाईप्स ऑफ सेल. ओके, देर इज अ 2 टाईप ऑफ सेल दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. सो प्रोकॅरियोटिक सेल इन्क्लूड बॅक्टेरिया, लॅक ऑफ न्यूक्लियस ऑर दी मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ऑर्गेनेल्स. म्हणजे काय की प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल अशा 2 प्रकारच्या सेल असतात. त्यामधली जी प्रोकॅरियोटिक असते ते बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असते. ओके, प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट इन दी बॅक्टेरिया. ओके, अँड युकॅरियोटिक सेल आर दी 2 टाईप्स, बेसिकली कॅटेगराइज्ड इंटू 2 टाईप्स युकॅरियोटिक सेल, दॅट इज प्लांट सेल अँड द ॲनिमल सेल्स. ओके, सो एवढं तरी कळालं असेल तुम्हाला की सेल म्हणजे काय आहे आणि सेलचे
दोन कॅटेगरायझेशन पडतात, ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. त्यामध्ये पुन्हा युकॅरियोटिक सेलचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. सो प्रोकॅरियोटिक सेल कुणामध्ये प्रेझेंट असते तर बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असते. तर तुम्हाला एक क्वेश्चन पण विचारला जाऊ शकेल की व्हॉट इज द एक्झॅक्ट एक्झाम्पल फॉर द प्रोकॅरियोटिक सेल. त्यामध्ये तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया म्हणून जरी टाकलं तरी म्हणजे ते इनफ आहे. ओके, म्हणजे काय की बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण आणखी डबल दोन टाईप्स पडतात, ते म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल. ओके, सो ॲनिमल सेल, प्लांट सेल याबद्दलची ऑल ओव्हर तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती आहे, तरी पण डबल एकदा एक्सप्लेन करते मी. सो ही झाली बॅक्टेरियल सेल. ओके, ज्याला आपण काय म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. तर हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर या दोन्हीमध्ये खूप फरक दिसतोय. ओके, तर याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, सेंटरला दिसतंय तुम्हाला इथे न्यूक्लियस दिसतोय. हे न्यूक्लियस आहे याच्यामध्ये, पण याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, याच्यामध्ये न्यूक्लिओइड आहे. हे फरक दिसतोय. आणि त्याला पिलायस असतात. पिलायस म्हणजेच काय की जरा एक टेलसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला पिलाय असं म्हणतो आपण, जे की बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतं. ओके, यामध्ये कॅप्सूल, सेल वॉल, सायटोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोझोम्स, हे सगळं हे कशामध्ये प्रेझेंट असतं, बॅक्टेरियल सेलमध्ये प्रेझेंट असतं. आणि ही झाली युकॅरियोटिक सेल. ओके, ही झाली प्रोकॅरियोटिक सेल आणि ही झाली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये काय काय बघायला दिसेल तुम्हाला, इथं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, इथं मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे. ओके, सो इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे. देन मायक्रोझोम्स, न्यूझोम, पराक्झिझोम्स, ओके, लायसोझोम्स, ह्या सगळे जे आहेत कंपोनंट हे सेलचे आहेत. ओके, जे आपण म्हणतोय कुठले कुठले, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. देन कुठले आणखी. सो समजलं तुम्हाला की युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल यामध्ये काय फरक आहे. ओके, याचं डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल हे पण तुम्हाला सांगेन मी, ॲज वेल एज प्लांट सेलमधले आणि ॲनिमल सेलमध्ये काय फरक आहे हेही तुम्हाला मी लास्टच्या जे काय पॉईंट आहे, लास्ट पॉईंटच्या नंतर हा पॉईंट एक्सप्लेन करेन. ओके, सो ही झाली अलीकडची जी आहे ती प्लांट सेल आहे आणि ही आहे ती ॲनिमल सेल आहे. ओके, सो प्लांट सेलमध्ये दिसतंय ग्रीन कलरचे टेक्स्चर दिसते, कारण आपल्याला माहिती की प्लांटमध्ये काय होत असतं, फोटोसिंथेसिस होत असतं, त्यामुळे त्याच्या सेल्स ग्रीन असतात. ओके, आणि हे झाली ॲनिमल सेल, ही झाली प्लांट सेल. याचे डिफरंट कंपोनंट्स आहेत प्लांट सेलमध्ये सुद्धा, सायटोप्लाझम, ल्युकोप्लास्ट, देन न्यूक्लियस, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहेत. स्मॉल मेम्ब्रेन, लार्ज मेम्ब्रेन, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ओके, ह्या सगळ्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे प्लांट सेलमध्ये. आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा तेच कंपोनंट प्रेझेंट असतात, फक्त डिफरन्स एक आहे याच्यामध्ये, जो की मी डिफरन्स बिटवीन प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे एक्सप्लेन करणार आहे नेक्स्ट स्लाईडमध्ये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल अगोदर बघायचं आपण कुठले कुठले कंपोनंट असतात आपल्या सेल्समध्ये, मग बोथ प्लांटमध्ये ॲज वेल एज ॲनिमलमध्ये. सो तुम्हाला क्वेश्चन पण कशावर विचारला जाईल की डिफाईन द सेल अँड दे एक्सप्लेन द डिफरंट कंपोनंट प्रेझेंट इन द सेल. सो कंपोनंटची आपण इथे लिस्ट बनवलेली आहे, त्याचं ह्या साईडला मी स्ट्रक्चरही तुम्हाला आयडेंटिफाय व्हावं यासाठी इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन पुढे दिलेलं आहे. सो तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल यासाठी. सो फर्स्ट आपण बघणार आहेत सेलचा पार्ट, तो म्हणजे component of the cell. ओके, बायोमेम्ब्रेन ऑर दी ऑर्गेनेल्स ऑफ दी सेल्स ऑर दी कंपोनंट ऑफ दी सेल. त्यातला फर्स्ट कंपोनंट आहे तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन हा प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स अँड प्रोव्हाइड ए बॅरियर अँड कंटेनिंग ए ट्रान्सपोर्ट अँड सिग्नलिंग सिस्टीम. ओके, जसं की आपण म्हणतो की जे सेल आहे, ओके, इकडच्या स्लाईडमध्ये जी काही ही पार्ट आहे, हा पार्ट जो आहे याला काय म्हणतो आपण, सेल मेम्ब्रेन, किंवा हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं काय फंक्शन असतं तर टू मेंटेन ऑर टू प्रोव्हाइड ए सपोर्ट टू द सेल ऑर यूज्ड ॲज अ बॅकबोन फॉर द सेल. म्हणजे काय की एक सपोर्टर म्हणून यूज करतो तो प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि तर कशापासून बनलेलं असतं तर लिपिडपासून, प्रोटीनपासून आणि ओके, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कशापासून बनलेलं असतं, मी डबल सांगते कारण हा क्वेश्चनही विचारला जाऊ शकतो की प्लाझ्मा हाऊ टू प्रिपेअर और हाऊ टू मेक ए प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड बायलेअर. ओके, लिपिड बायलेअर, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स अँड यूज्ड फॉर टू सिग्नलिंग अँड यूज्ड ॲज अ बॅरियर. ओके, जसं की आपण या पाठीमागच्या स्लाईडमध्ये बघितलं, ही जी काय सेल वॉल आहे किंवा सेल मेम्ब्रेन आहे, ही सेल मेम्ब्रेनचा काय यूज असतो तर बाहेरच्या कंपोनंटमध्ये येणं किंवा मधले कंपोनंट बाहेर जाणं, म्हणजे
हे युज्ड ॲज अ बॅरियर आहे. ओके, बॅरियर म्हणजे काय, ट्रान्सपोर्टर म्हणजे एखादी गोष्ट आतून बाहेर नेणं किंवा बाहेरून आत आणणं. ओके, यासाठी प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काय असतं, काम असतं. ॲज वेल ॲज सेलचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्यासाठी किंवा सेलला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा यूज होत असतो. सो फर्स्ट कंपोनंट आपल्या सेलचा तो म्हणजे काय आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. तुम्हाला यामध्ये फक्त एकच सांगायचं की प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट कॉम्प्लेक्स अँड युज्ड ॲज अ बॅरियर फॉर ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम ऑर अ सिग्नलिंग सिस्टीम. इनफ आहे एवढे तुम्हाला इन्फॉर्मेशन याबद्दलची. सेकंड कंपोनंट आहे महत्त्वाचा कंपोनंट सेलमधला, तो म्हणजे आहे न्यूक्लियस. सो न्यूक्लियसमध्ये आपल्याला बघतो आपण की न्यूक्लिक ॲसिड असतात किंवा न्यूक्लिक ॲसिड मटेरियल असतात. त्याला काय म्हणतो आपण, DNA आणि RNA. ओके, जे की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. So, double membrane surrounding chromosomes and the nucleus pores allow to specific communication with the cytoplasm, and the nucleus is a site of synthesis of RNA making up the ribosome. म्हणजे काय की न्यूक्लियस हे एक सेंट्रल पार्टमध्ये प्रेझेंट असतो आपल्या सेलच्या. जसं की आपण ऑल ओव्हर सांगतो सारखं की सेंट्रल पार्ट ऑफ सेल इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस, and nucleus is made up of a double membrane surrounding chromosomes and the न्यूक्लिओलस. म्हणजे न्यूक्लिओलसपासून आणि क्रोमोझोम्सपासून हे एक न्यूक्लियस बनतो. आणि ती न्यूक्लियसचा मेन यूज काय आहे, तर न्यूक्लियसचं मेन फंक्शन काय आहे, तर हे काय करतं, RNA आणि DNA मटेरियल यामध्ये प्रेझेंट असतं. आणि आपला ऑब्वियसली माहिती आहे की RNAचं यूज काय आहे किंवा RNAचं फंक्शन काय आहे, टू प्रोड्यूस ए प्रोटीन सिंथेसिस ऑर टू प्रोड्यूस ए रायबोझोम्स ऑर मेकिंग ए रायबोझोम. आणि रायबोझोम काय करतात, प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करत असतात. ओके, समजलं. न्यूक्लियस म्हणजे काय असतं की सेंट्रल पार्ट ऑफ अ सेल विच इज मेड अप ऑफ डबल मेम्ब्रेन ऑफ क्रोमोझोम अँड न्यूक्लिओलस अँड द पोर्स कम्युनिकेटिंग विथ द सायटोप्लाझम. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे काही पोर्स असतात, जे पोर्स काय करतात, सायटोप्लाझमसोबत कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये प्रेझेंट असणारे जे काय मटेरियल, न्यूक्लिक ॲसिड मटेरियल जे की RNA आणि DNA असतं. सो RNAचा यूज काय आहे, तर तो काय करतो की मेक ए रायबोझोम. आणि रायबोझोमचा यूज काय, तर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आणि प्रोटीन हे खूप इसेन्शियल असतं बॉडीसाठी. ओके, सो रायबोझोमचा एक इनडायरेक्टली यूज काय आहे, तर प्रोटीन सिंथेसिस आहे. सो याचं फंक्शन पण आपण सांगितलं आणि त्याचं थोडंफार स्ट्रक्चरबद्दलचीही आपण माहिती बघून घेतलेली आहे न्यूक्लियसबद्दलची. सो याबद्दल आणखी डिटेलमध्येही खूप सांगू शकते मी, पण तुमच्या सिलेबसला इतकं डिटेलमध्ये नाही आहे. ओके, तुम्ही 2 ओळीचं स्पष्टीकरण, एक डायग्राम काढली आणि त्याचं फंक्शन स्ट्रक्चरबद्दलची माहिती आणि फंक्शनबद्दलची जरी माहिती तुम्ही सांगितली तरी इनफ आहे तुमच्या लेवलला. कारण न्यूक्लियस म्हणजे जे काही हा पार्ट आहे तो ऑलरेडी तुम्हाला 10th किंवा जे तुम्ही बघत असाल की सायन्समध्ये किंवा केमिस्ट्रीपासून बायोलॉजीपासून हा सगळा पार्ट येतो आहे. ओके, सो 11वी-12वीमध्ये पण तुम्ही बघितलेलं आहे, खूप डिटेलमध्ये सुद्धा बघितलं आहे. एक कंपोनंट तुम्ही 4-4, 5-5 म्हणजे 4-4, 5-5 ओळींचे सुद्धा बघितलेत किंवा त्याचे फंक्शन्स भरपूर बघितले तुम्ही, त्याच्या स्ट्रक्चरबद्दलची खूप माहिती बघितली. पण तितकी माहिती तुम्हाला D.Pharm लेवलसाठी अजिबात नाही. तुम्हाला फक्त ॲज अ इंट्रोडक्शन माहिती असावं किंवा बेसिक गोष्टी बायोकेमिस्ट्रीच्या माहिती असाव्या, यासाठी हे कंपोनंट फक्त लिस्ट आउट केलेले आहेत. जसं की नाव, त्याचं थोडं 2 ओळीमध्ये फंक्शन, 2 ओळीमध्ये स्ट्रक्चरबद्दलची माहिती. ओके, एवढंच इनफ आहे. तुम्हाला आणखी त्याबद्दलची बेसिकली माहिती हवी असेल तर यूट्यूबवर किंवा तुमच्या गुगलवर किंवा माझ्याकडून सुद्धा तुम्ही त्या घेऊ शकतात. ओके, सो थर्ड कंपोनंट आहे सेलचा, तो म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ओके, सराउंडेड बाय अ डबल मेम्ब्रेन विथ अ सिरीज ऑफ फोल्ड्स अँड इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टी. ओके, जसं की आपण म्हणतो की जी मायटोकॉन्ड्रिया आहे हे डबल मेम्ब्रेन असतो आणि तो त्याच्यामध्ये एक फोल्ड असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिस्टी असं म्हणतो. सो द फंक्शन इज अ एनर्जी प्रोडक्शन थ्रू द मेटाबॉलिझम कंटेनिंग इट्स अ DNA अँड बिलीव्ह हॅज अ ओरिजिनेटेड ॲज अ कॅप्चर ए बॅक्टेरियम. ओके, इथला हा पार्ट चालू आहे आपला. सो ही डबल मेम्ब्रेन आहे, कोण, मायटोकॉन्ड्रिया. आणि त्यामध्ये डिफरंट फोल्ड्स असतात मायटोकॉन्ड्रियामध्ये. मी जर ब्लॅकबोर्डमध्ये जर घेत असेल तर तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे मी समजून सांगितलं असतं, पण ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळे तुम्हाला डायग्रामकडे बघून किंवा जरी इथली डायग्राम तुम्हाला प्रॉपरली दिसत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता की मायटोकॉन्ड्रिया कसा दिसतो. पण बेसिकली आपल्या मायटोकॉन्ड्रियाबद्दलची माहिती आहेच. पण मायटोकॉन्ड्रिया इज डबल मेम्ब्रेन आहे, त्यामध्ये डिफरंट फोल्ड्स असतात, त्याला आपण क्रिस्टी असं म्हणतो. आणि त्याचं फंक्शन काय आहे, तर एनर्जी प्रोडक्शन आहे बाय थ्रू द मेटाबॉलिझम. ओके, आपण मेटाबॉलिझम बघतो, आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतं, म्हणजे काय केमिकल कन्व्हर्जन होत असतात किंवा केमिकल रिॲक्शन्स होत असतात. त्यामुळं जे आपलं फूडचं जे वेस्ट मटेरियल आहे किंवा जे अनयुजेबल फूड आहे ते काय होतं की फिसेस फॉर्ममध्ये काय होतं किंवा युरिन फॉर्ममध्ये काय होतं,
आपल्या बॉडीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतो. मग ते जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण केमिकली रिॲक्शन्स थ्रू होत असते, म्हणजेच काय मेटाबॉलिझम थ्रू होत असते. तर ही मेटाबॉलिझम करण्याचं काम किंवा एनर्जी प्रोडक्शन करण्याचं काम कोणाचं असतं, तर मायटोकॉन्ड्रियाचं असतं. कारण जेव्हा आपली बॉडी मेटाबॉलिझम करत असते तेव्हा बॉडीला खूप एनर्जी लागत असते. कारण जेव्हा आपण एखादा वर्क करतो तेव्हा जसं एनर्जीची गरज आहे, तसंच आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन जेव्हा होत असतात त्या रिॲक्शन होण्यासाठी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असली पाहिजे. आणि ती एनर्जी कोण हेल्प करतं, तर मायटोकॉन्ड्रिया ती एनर्जी आपल्या बॉडीला देण्याचं काम करत असतं. ओके, हे झालं मायटोकॉन्ड्रिया. फोर्थ component in the cell is the chloroplasts. Okay, the surrounded by a double membrane containing a stalked thylakoid membrane and responsible for the photosynthesis and trapping of a light energy for the synthesis of sugar and contain DNA like a mitochondria and believes have originated as a captured bacterium. ओके, सो क्लोरोप्लास्ट जो आहे तो ॲनिमल सेलमध्ये नसतो, हा प्लांट सेलमध्ये असतो. ओके, समजते तुम्हाला क्लोरोप्लास्टचा यूज काय, तर फोटोसिंथेसिससाठी म्हणजे फूड प्रोडक्शन इन प्लांट सेल. सो लक्षात ठेवायचं, जेव्हा ॲनिमल सेलबद्दल विचारले तेव्हा क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये येणार नाही आहे. बाकीच प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया ह्या गोष्टी येतील वरचे 3 पॉईंट, पण क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये येणार नाही. कशामध्ये येईल, तो प्लांट सेलमध्ये येणार आहे, युकॅरियोटिकमधल्या प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये येणार नाही. ओके, सो क्लोरोप्लास्टचा यूज काय आहे, तर हे डबल मेम्ब्रेन आहे कंटेनिंग स्टॉक्ड थायक्लोइड मेम्ब्रेन अँड रिस्पॉन्सिबल फॉर दी फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिसबद्दल माहिती आपला क्लोरोप्लास्ट हा ग्रीन कलरचा असतो आणि जेव्हा लाईट येते म्हणजे इन दी फॉर्म ऑफ सनलाईट, तेव्हा काय होतं की फोटोसिंथेसिस होत असते त्या प्लांटमध्ये आणि प्लांट काय करतं की फूड प्रोडक्शन करण्याचं काम करत असतं. ओके, ह्याचा काय आहे, क्लोरोप्लास्टचा हा यूज आहे. ओके, सो आपण आजच्या लेक्चरमध्ये 4 पॉईंट बघितले. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण 4 कॉम्पोनंट बघणार आहोत, कारण एकदमच मला तुम्हाला कन्फ्यूज पण करायचं नाही आहे किंवा एकदमच तुम्हाला लोड पण द्यायचा नाही. त्यामुळं फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन बघितलं बायोकेमिस्ट्रीचं, सेलबद्दलची थोडीशी माहिती बघितली आणि सेलचे कॉम्पोनंट, सेलचे कुठले कुठले टाईप्स पडतात आणि त्या टाईप्समधले पुन्हा त्याचे कॉम्पोनंट सेलचे याबद्दल, त्यामधले 4 कॉम्पोनंट आपण शिकले आहोत. कुठले कुठले, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट, अशा 4 प्रकारचे आपण कॉम्पोनंट बघितले. जे उरलेले कॉम्पोनंट आहेत जे की नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत, म्हणजे नेक्स्ट म्हणजे कधी, वेनसडेला. ओके, सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोझोम्स, व्हेस्क्युलास, पेरॉक्सिझोम, सेल वॉल, सायटोप्लाझम. ओके, ह्या सगळे जे काय कॉम्पोनंट आहेत ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. खूप काही नाही आहे, जेवढं समजेल तेवढं लिहा, नोट्स काढा त्याबद्दलच्या. स्वतःच्या नोट्स असेल तर खूप चांगलं, मी तर प्रोव्हाइड करणारच आहे, पण स्वतःच्या नोट्स असतील तर तुम्ही म्हणजे चांगलंच आहे. सो अटेंडन्सबद्दल म्हटलं तर अटेंडन्स लिंक सेंड करते मी. अटेंडन्स लिंकवर तुम्ही क्लिक करून त्याच्यामध्ये जे काही रोल नंबर आहे तुमचा तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला त्याबद्दलची जी माहिती हवी असेल की मॅडम कसं फॉर्म भरतात किंवा म्हणजे आम्हाला भरता येत नाही गुगल फॉर्म, सो त्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून अशा काही जे टेक्निकल इश्यूज आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.